ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटच्या श्रीमंत मालोजी राजांच्या राजवाड्यामध्ये अधूनमधून जात असत। असेच एकदा ते फिरत फिरत श्रीमंत मालोजी राजांच्या राजवाड्यात गेले तेव्हा श्रीमंत मालोजी राजांनी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने त्यांचे स्वागत केले व त्यांना देवघरामध्ये ते घेऊन आले। त्यावेळेला देवघरामध्ये अप्पासाहेब हा पुजारी तेथे सहानेवर गंध उगाळीत होता। चंदनाच्या खोडाने गंध उगाळीत असताना तेथे एक उंदीर मात्र अनाहूतपणे येऊन निरंजनातील वाती खाऊ लागला। ते दृश्य पाहून पुजाऱ्याला अतिशय राग आला व त्याने त्याच्या हातातील चंदनाचे खोड रागाने त्या उंदरावर फेकून मारले। त्या तडाख्याने तो उंदीर तात्काळ गतप्राण झाला। नंतर त्या पुजाऱ्याने त्या उंदराची शेपटी पकडून तो त्याला बाहेर नेऊन टाकण्यासाठी जात असताना स्वामींनी बघितले। स्वामी त्याला म्हणाले, थांब आणि इकडे तो उंदीर। आणि स्वामींच्या आदेशानुसार पुजाऱ्याने तो उंदीर स्वामींकडे दिला। स्वामींनी त्या उंदराची शेपटी पकडून झोपाळ्याच्या कड्यांमध्ये 5-6 वेळा काढ घाल केली। त्यानंतर त्यांनी तो उंदीर स्वतःच्या हातावर ठेवता व ते म्हणाले, बच्चा अब तू जाओ। असे म्हणताच तो उंदीर टुणकन उडी मारून बाहेर गेला। तेथे उपस्थित असलेल्या श्रीमंत मालोजी राजे आणि पुजाऱ्याने हे दृश्य प्रत्यक्ष पाहिले तेव्हा ते अतिशय आश्चर्यचकित झाले आणि त्यांना त्यावेळेला श्री स्वामी समर्थाच्या ईश्वरीय सामर्थ्याची प्रचिती आली।